गुड मॉर्निंग, सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, मुलांनी छानपैकी रात्रभर करून आकाशकंदील बनवलेले होते, कारण शाळेमध्ये सांगितलेले होते। तर निघाली होती शाळेमध्ये सर्व आवरून वगैरे। तर आज खूप सारी कामं होती, कारण सकाळची आज देवपूजाही बाकी होती। मुलांचं आवरून तेवढं शाळेत मुलं निघाल्याच्या नंतर आम्हाला भरायचा होता कांद्याचा ट्रॅक्टर। थोडासा काल भरलेला होता आणि आजही भरायचा होता। मिस्टरांना गावात जायचं होतं, तसंच मुलांना सोडून देणार होते। त्यानंतर छानपैकी सासूबाई आणि माझी मोठी ताई, आम्ही दोघी बहिणी आहोत आणि जावाई आहोत। तर दोघीजणींनी मस्तपैकी कांदे वगैरे भरून देण्याचं काम चालू होतं। आणि त्यानंतर फायनली कांद्याचा ट्रॅक्टर भरून झालेला होता। त्यानंतर दाजींनाही जायचं होतं कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन मार्केटला। त्यानंतर ताईने चाळीमधलं थोडंसं आवरलं आणि दाजी चालले होते नंबर लावण्यासाठी सिन्नर मार्केट यार्डला। हे आमचं शेतकऱ्यांचं सकाळचं धकाधकीचं जीवन, हे तुमचंही असतं आणि माझंही तसंच आहे। तर त्यानंतर करायची होती आपली नित्यसेवा, आपली पूजा। तर चतुर्थी असल्यामुळे थोडीशी पूजेतला आपल्याला टाईम द्यावा लागतो। प्रत्येक सुखदुःखात आपल्याला देव साथ देत असतो, तर आपण थोडासा टाईम देवासाठी द्यावा असं मला वाटतं। तर नेहमीप्रमाणे माझी पूजेचा थोडा टाईम झालेला होता आज, त्याच्यामुळे पूजा वगैरे आटोपून घेतली। मी दर सोमवारी किंवा जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा शिवलीला अमृताचं 11वा अध्याय पठण करत असते। पण आज चतुर्थीही होती, तर मी अथर्व शीर्ष देखील पठण करत होते। असं माझ्या मुलं शाळेत गेल्याच्यानंतर मी जोपर्यंत तेवढा टाईम उरेल तेवढे देवासाठी देत असते। तर 9 ते 9:30 वाजलेले ते आज थोडा पूजेला टाईम झालेला होता। हे आमचे गणपती बाप्पा, मी उज्जैनवरून ही मूर्त आणलेली आहे, खूप छान आहे। आणि तिथली जी शिवपिंड आहे तिची मी नित्यसेवा करत असते। तर दुसऱ्या बाजूला मला स्वयंपाकाची तयारी करायची होती। मुलांचे टिफिन झाल्याच्या नंतर टाईम उरल्यावर आपल्याला स्वयंपाकही करावा लागतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे। गृहिणींचं काम सगळं किचनपासूनच स्टार्ट होत असतं। तर आपलं कुटुंब मोठं, त्याप्रकारे आता बाहेरचं काम आटोपून झाल्यानंतर घरातलंही आवरायचं होतं। पटापट असा स्वयंपाक करून घेतला, कारण मुलांना पण शाळेतून आल्याच्यानंतर काही ना काही खावं लागतं आणि बाकीच्यांना उपवास होता, त्याच्यामुळे स्वयंपाक थोडा आज कमी होता। तर मस्तपैकी पोळ्या वगैरे करून घेतल्या। आज जरा कामं पण जास्त होती, 2 दिवस पाणीही नव्हतं, त्याच्यामुळे ताई पण आज खूप सारे कपडे घेऊन बाहेर धुवत होती, कारण पाणी नसल्यामुळे 2 दिवसाचे कपडे उरलेले होते। असं आमच्या दोघींचं जीवन असतं। सकाळी उठल्याच्या नंतर जसा रूट चालू होतो कामाचा, तो दुपारपर्यंत संपत नाही। शेतकऱ्यांचं जीवन म्हटलं की शेतातलंही करायचं आणि घरचंही करायचं। ती घरी असल्यावर मला अशा प्रकारे तिची मदत होत असते। खूप सारे कपडे होते, तिने धुवून टाकलेले होते। त्याच्यानंतर मी दुसऱ्या बाजूला भांडे घासायचंही काम चालू होतं। आमचं कुटुंब मोठं असल्यामुळे दिवसभरात 3 ते 4 जाड्या भांड्याच्या निघतात, तेवढं दिवसभर काम पुरवतं। आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे, आणि असं काही नाही, पण जावाप्रमाणे वागत नाही, आम्ही बहिणीसारखंच वागतो। तिने बाहेरचं काम केलं तर मी आतलं काम करून घेत असते, आणि अशा प्रकारे आम्ही एकत्रितरित्या कुटुंब सांभाळत असतो। हे आमचं डेली रूट, आणि खूप छान प्रकारे आम्ही घर सांभाळून घेतो। जरी कमी वय जरी असलं तरी आपल्याला सर्व एकमताने सर्व काम करावी लागतात, हे सगळ्यांचंच असं असतं। गृहिणींचं काम प्रथमतः असं असतं की आपण पूर्ण कुटुंब सांभाळलं पाहिजे, इथपर्यंत आपली कॅपॅसिटी आहे, आणि दिवसभरामध्ये सर्व काही ॲडजस्ट करणं सगळं गृहिणींचं काम असतं। तुम्हीही तेच करतात आणि मीही तेच करते। तर आज संकष्टी चतुर्थी होती, त्यानंतर मला आता खिचडीही करायची होती फराळाचं, आणि मला सिन्नरलाही जायचं होतं। पण त्यानंतर तिने कपडे धुतल्याच्या नंतर मी मस्तपैकी बाहेर कपडे सुकत टाकलेले होते। आता 2 दिवसापासून ऊन जरा जास्तच पडतं आहे, आणि दिवाळीचे कामं पण तोंडावर आली होती, त्याच्यामुळे मळ्यातले कामं पटापट आवरून घेत होतो आम्ही। अजून घरातले कामं पूर्ण आटोपायचे होते। छानपैकी मस्त बटाटा कापून अशी खिचडी परतवली होती, कारण आम्हाला तिघांना उपवास होता आज चतुर्थीचा। त्यानंतर आनंदीच्या शाळेतून कॉल आलेला होता की आनंदीचं आधार कार्ड अपडेट करा म्हणून, ती 5 वर्षाची झाली आहे। तर आम्ही निघालो होतो शाळेत तिला घेण्यासाठी, तिला घेतलं आणि सिन्नरला गेलो होतो आधार कार्ड अपडेटसाठी, आणि गणपती बाप्पाचं दर्शनही घ्यायचं होतं, त्यामुळे निघालो होतो। तर चला, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा।